नमस्कार, आज आपण बनवणार आहेत चीज गार्लिक ब्रेड। चला तर मग तयारी करू। बघून तुमच्या पण तोंडाला पाणी आलं असेल ना, तुम्ही पण नक्की करून बघा। त्यासाठी लागणारे साहित्य पाव किंवा ब्रेड घेऊ शकता तुम्ही। मी पाव घेतलेले आहेत, लसूण, मोझरेला चीज, तूप किंवा बटर, मी तूप घेतलेलं आहे, ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स। आपल्याला लसूण तळून घ्यायचं आहे ब्राऊन रंगावरती। चला तर मग आपण तयारी करू। मी कढई घेतलेली आहे, ती गरम करायला ठेवून घेतलेली आहे। त्यात आपण तेल घालून घेणार आहोत। तेल गरम झालेलं आहे, त्यात मी लसूण टाकून घेणार आहे। आता लसूण बारीक गॅसवरती ब्राऊन रंगावरती आपल्याला तळून घ्यायचं आहे। छान नरम पण होईल, तर मग तळल्या गेल्याच्या नंतर मॅश करायला पण छान जाईल। लसूण ओला असल्यामुळे थोडंसं साल राहून गेलं होतं माझ्याकडून सोलताना त्याचं। लसूण ब्राऊन रंगावरती तळून झालेला आहे आपला, तो आपण काढून घेणार आहोत। आता गॅस बंद करून दिलेला आहे। तळलेला लसूण काटे चमच्याने मॅश करून घ्यायचा आहे किंवा मॅशरने मॅश करून घ्यायचा आहे। असं लगेच मॅश होतो तो। लसूण छान मॅश झालेला आहे आपला। त्यात आपण चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत, ऑरिगॅनो टाकून घेणार आहोत आणि तूप पण टाकून घेणार आहोत। हे 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे। अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकलाय आणि थोडंसं ऑरिगॅनो टाकून घेते। मिक्स करून घ्यायचं आहे जीव येईपर्यंत। आता आपल्याला पाव घ्यायचे कट करायला। मी त्यासाठी पाव घेतलेले आहेत, ते पाव आपल्याला मधून कट करून घ्यायचे आहे। फ्रेश ताजे पाव घ्यायचे। आपले ब्रेड कट करून झालेले आहे। आता आपण हे मिश्रण लावून घेणार आहोत। मी थोडंसं चवीप्रमाणे यात मीठ टाकलेलं आहे। बटरमध्ये मीठ राहतं, तुपामध्ये मीठ नाही, तर मग थोडं मीठ टाकलं आहे। हे सगळं मिश्रण छान लावून घेणार आहे, सगळीकडे स्प्रेड करून घेणार आहे। छान बॅटर लावून घेतलेलं आहे। त्याला वरून मोझरेला चीज टाकणार आहे मी। तुमच्याकडे चीज क्यूब असेल ती पण तुम्ही किसून टाकू शकतात। या पद्धतीने
ब्रेड आपला तयार झालेला आहे. चला तर आपण पुढच्या तयारीला लागू. एक पॅन घेतलेला आहे, तो मी प्री हीट करायला ठेवून घेतलेला आहे. 10 मिनिटं त्याला प्री हीट करून घ्यायचं आहे आपल्याला. कढई प्री हीट करायला ठेवलेली आहे, त्याच्यात मी एक स्टँड ठेवलेला आहे. कढई प्री हीट झालेली आहे आपली. आता आपण ते ठेवून घेऊ. त्यात पॅन मध्ये आपल्याला ठेवून घ्यायचे. तुम्ही बटर पेपर पण टाकू शकता प्लेट मध्ये आणि वरून झाकण ठेवून द्यायचं आहे आणि हे 10 ते 12 मिनिटं बेक होऊ द्यायचं आहे. चला तर आपले 10 मिनिटं झालेले आहेत. वाव, छान झालं, मेल्ट झालंय चीज पूर्ण. यात आपण काढून घेणार आहोत. मी चिली फ्लेक्स मध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं होतं, ते आपण याच्यावर टाकून घेणार आहोत. स्प्रेड करून घ्यायचं आहे थोडंसं. लहान मुलं जर घरात खाणारे असले तर हे नाही टाकलं तरी चालेल. आणि कट करून घ्यायचं आहे. एक इंचावरती कट करून घ्यायचं आहे. आणि वरून थोडा ऑरिगॅनो टाकून घ्यायचा आहे. आपला चीज गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.